पाणी साचल्यामुळे येथील नागरिकांना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होतो पावसाळ्यामध्ये आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून आपण बघू शकता नगरसेवक हरिदास चरवड या ठिकाणी ऍक्शन मोडवर आपल्याला पाहायला मिळतात। भाऊ, नक्की आपण कशासाठी इथे आलेला आहात आणि काय उपाययोजना करण्यासाठी? निवडणूक झाल्यानंतर आपण मननी सर्व विभागाचे जे खाते प्रमुख आहेत त्यांना पत्र दिले होते की या खात्याच्या अंतर्गत आपत्कालीन परिस्थितीमध्ये जी घटना आपल्या भागामध्ये घडते, समजा नरेगावचा परिसर आहे, नरेगावचे वेगवेगळे क्रॉनिक स्पॉट आहेत, दायरीचा काही परिसर आहे, वडगाव बुद्रुकचे काही परिसर आहेत, ज्या ठिकाणी 3-3 फूट पाणी पावसाचं साठलं जातं, त्या संदर्भामध्ये आपत्कालीनच्या संदर्भामध्ये सर्व अभियंता आणि नगरसेवकाची बैठक लावी असं एक पत्र दिलं होतं। त्या अनुषंगाने आज साईट व्हिजिट या ठिकाणी ठरलेले आहे आणि त्या अंतर्गत जे स्पॉट क्रॉनिक स्पॉट आहेत ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साठतं त्या त्या स्पॉटवरती जाऊन त्या ठिकाणी तोडगा काढण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। सर्व स्पॉटवरती प्रोजेक्टच्या माध्यमातून आणि ड्रेनेजच्या माध्यमातून आपल्या पावसाळी लाईन जे आहेत टाकून ते पाणी जे आहे ते ओढ्यामध्ये कसं घेऊन जाता येईल या संदर्भामध्ये आपण नियोजन करत आहोत। आणि नरेगाव मधील स्मशानभूमीचा जो स्पॉट आहे की ज्या ठिकाणी 4 महिने 3 फूट पाणी साचलेलं असतं आणि नागरिकांचं ते प्रवेशद्वार जे आहे नरेगावचं ते बंद स्वरूपामध्ये 3-4 महिने त्या ठिकाणी असतं। त्या संदर्भामध्ये अभियंता दगडेकर साहेब जे आहेत, चापेकर साहेब आहेत, त्यांच्या समवेत बैठक होऊन आम्ही स्पॉट व्हिजिट करत आहोत आणि त्या अनुषंगाने पावसाळ्याच्या अगोदर सर्वच स्पॉट जे आहेत त्याच्यावर तोडगा काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। नरेगावचं स्मशानभूमीचा स्पॉट आहे, वडगाव बुद्रुकचा बेस्तरी पॉईंट आहे, वडगाव बुद्रुकचा पाऊंजाई मंदिराचा स्पॉट आहे किंवा नरेगावचा मानाजीनगरचा स्पॉट आहे, आपला पारी कंपनीचा स्पॉट आहे। या स्पॉटवरती आपल्याला कसे तोडगा काढता येईल या संदर्भात निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। म्हणजे जे काही पावसाळ्यामध्ये जे काही ब्लॉकेज होतात जिथं जिथं पाणी साचतं ते सगळ्या पॉईंटवर आता तुम्ही काम करायचं ठरवलं? निश्चितपणे महानगरपालिकेने सर्व जे आहे माननीय आयुक्त असतील, माननीय महापौर आपल्या नागपूरताई असतील, यांनी परवा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की यावर्षी लवकर सुरुवात करून हे स्पॉट कसे आपल्याला ओळखून याच्यावरती तोडगा काढता येईल याच्यावरती त्यांनी ऍक्शन घेतलेलं आहे। मी माननीय आयुक्तांचं, माननीय महापौरांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी याबाबत भूमिका घेतली आणि याच्यावरती तोडगा काढण्यासाठी लवकर, म्हणजे मला वाटतं हा फेब्रुवारी महिना आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 2-3 महिन्यामध्ये आपण जर काम केलं तर आपल्याला पावसाळ्यामध्ये याच्यावर निश्चितपणे चांगला तोडगा निघालेला दिसेल। नक्कीच आपण बघू शकतो पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात पाणी साचतं आणि त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतो आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून इथे नगरसेवक जे आहेत ते ऍक्शन मोड मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। नागरिक शस्त्र न्यूज साठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे।